अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना तळोदा तालुक्यात घडली। 17 वर्ष 10 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीस कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या पालकांनी तळोदा पोलिसात दिली। महिलेस अश्लील शब्द बोलल्याने व तिच्या पतीला मारण्याची धमकी दिल्याची घटना नंदुरबारात घडली। या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। स्वामित्व योजनेअंतर्गत देशातील ग्रामीण भागातील जमिनीचे ड्रोनद्वारे मोजमाप केले जाईल आणि गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार होण्याबरोबरच उपलब्ध कागदपत्राच्या पुराव्यानुसार संबंधित मालकाला शेतकऱ्याला त्याच्या जमीन मालकीचे ई प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल, अशी माहिती केंद्र युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली। एसटी बस प्रवासात महिला पोलीस कर्मचाऱ्याचे 40,000 रुपयाचे दागिने असलेली पर्स चोरट्यांनी लपास केल्याची घटना नाशिक नवापूर बसमध्ये घडली। या प्रकरणी नवापूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका एकसंघपणे लढल्या जातील, पण पक्ष आदेश देखील पाळला जाईल। कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे प्रतिपादन शिंदे सेनेचे संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले। शेतीच्या वादातून पती पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून जखमी केल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील चोपाडा येथे घडली। या प्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला। परिवेक्षाधीन IAS अधिकारी GVS पवन दत्ता यांच्या नंदुरबार मुख्याधिकारी पदाच्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपल्याने त्यांची नियुक्ती आता 15 फेब्रुवारीपर्यंत नंदुरबार तहसीलदारपदी करण्यात आली। उधना येथून नवापूरला येणारा 14 वर्षीय मुलगा गर्दीमुळे नवापूरला न उतरता नंदुरबारला उतरला आणि बेपत्ता झाल्याची घटना घडली। कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद त्याच्या पालकांनी दिली। नंदुरबार लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र लाभार्थींसाठी तालुका स्तरावर मार्गदर्शन शिबिर तथा कॅम्पचे आयोजन करण्यात आले। या कॅम्प अंतर्गत पात्रधारकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून घरकुलाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले। सोमवारी अक्कलकुवा पंचायत समिती कार्यालयात, मंगळवारी नवापूर पंचायत समितीत, बुधवारी तळोदा पंचायत समितीत तर गुरुवारी दडगाव अक्राणी पंचायत समितीत कॅम्पचे आयोजन करण्यात आला। नंदुरबार येथे सालाबादाप्रमाणे यंदाही दात्यांनी प्रतिसाद देत शिबिरात सुमारे 182 जणांनी रक्तदान केले। हे या रक्तदान शिबिराचे सलग 39वे वर्ष होते। नंदुरबार शहरात मकर संक्रांती निमित्त पतंगोत्सवात नायलॉन मांजा नागरिकांसह पशुपक्ष्यांना देखील जीव घेणा ठरला। यामुळे मकर संक्रांतीनंतर शहरात रस्त्यावर, झाडावरील व इतर ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेला नायलॉन मांजा गोळा करून त्याची होळी करण्यात आली। तळोदा तालुक्यातील रोजवा ते रोजवा पुनर्वसन तसेच जीवनगर पुनर्वसन ते पांढरपूर दरम्यान मोबाईल मोनरे उभारण्यात येत असल्याने ग्राहकांना सोयीचे होणार असून यामुळे वारंवार व्यत्यय येणाऱ्या मोबाईल नेटवर्कची अडचण दूर होण्यास मदत होणार। गुजरात व महाराष्ट्राला जोडणारे कोठवा नाल्यावरील पुलाचे बांधकाम 15 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पूर्णत्वाकडे आले असून हा पूल लवकरच रहदारीसाठी खुला करण्यात येणार। या पुलामुळे 30 ते 35 गावांच्या नागरिकांना सोयीचे होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे। नंदुरबार तालुक्यातील विखरण येथील आद देवरे विद्यालयाच्या उपकरणाची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली। नंदुरबार येथील ST आगारातून मालेगावसाठी बस सुरू करण्याबाबतचे निवेदन सैताने येथील ग्रामस्थांनी नंदुरबार आगार प्रमुखांना दिले। नंदुरबार शहरातील महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराला चोपाडा येथे प्रारंभ झाला। नंदुरबार तालुक्यातील शनी मांडळ येथील साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विविध स्पर्धा घेण्यात आल्या।